बातमी शिरूरमधून आहे। शिरूरमधील बिबट्या जेरबंद झालाय। बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय चिमुकला ठार झाला। 2 दिवसात 3 बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेलं आहे। जुन्नर तालुक्यातील पारगाव येथे बिबट्या जेरबंद झालाय। 7 वर्षाचा हा नर प्रजातीचा बिबट्या। या परिसरात बिबट्यानं 2 दिवसांपूर्वी 8 वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला केला होता, ज्यात चिमुकला ठार झालाय। त्यामुळे या बिबट्यांना जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वन विभागासमोर आहे। आतापर्यंत 3 बिबटे हे जेरबंद झालेले आहेत। तर राज्यात कुठे कुठे बिबट्याची दहशत सध्या त्यावर नजर टाकूया। मीरा भाईंदर कालच या ठिकाणी बिबट्यानं धुमाकूळ घातला। ही दृश्य समोर आली होती। काही नागरिकांना जखमी केलं होतं। अकोल्यामध्येही बिबट्याची दहशत पाहायला मिळते। येवला आणि नाशिक या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत ही पाहायला मिळते। तर नाशिकच्या नागरी परिसरात बिबट्यानं दहशत घातली होती आणि काही नागरिकांना त्यावेळी जखमी केलं होतं। हिंगोलीत बिबट्याची दहशत पाहायला मिळते। हिंगोलीतही बिबट्या दिसण्याच्या काही घटना या समोर आल्या। कराडमध्ये बिबट्याची दहशत आहे। बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। शिरूरमध्ये बिबट्याची सर्वाधिक दहशत पाहायला मिळाली होती। 15 दिवसात बिबट्यानं 3 नागरिकांवर हल्ला केला होता, काहींना ठार केलं। तर शिर्डी संगमनेर या परिसरातही बिबट्याची दहशत आहे। जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते। जुन्नरमधीलच बिबट्या आज जेरबंद करण्यात आलाय।